नमस्कार शेतकरी मित्रांनो, अण्णा बडे भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आपण काही दिवसापूर्वी हे फॉरेस्टची जमीन आहे आणि ह्या ठिकाणी जवळपास 100 ते 150 एकर जमीन असू शकते. हे पूर्णपणे फॉरेस्टचा इलाका आहे आणि ह्या ठिकाणी आपण बोरवेलचे पॉईंट काय शोधले होते. जवळपास 2 बोरवेलचे पॉईंट शोधले होते आणि चांगले पॉईंट आपण दिले होते. 3, 4, 5 इंच पाणी लागण्याचे सोर्स असणारे पॉईंट दिले होते आपण. तर रात्रीच्या वेळेला एक बोरवेल पॉईंट झालेला आहे. हे फॉरेस्टची जमीन आहे सगळी आणि रात्री 3-3:30च्या आसपास बोरवेल झालेला आहे. रात्रीच्या वेळेला तेवढा व्हिडिओ बनवता नाही आला, पण आता आपल्याला कॉल आला होता की आपण जायला लागलो होतो. आता कॉल आल्यामुळं तर पाणी चांगलं लागलेलं आहे. जवळपास 5-6 इंच पाणी लागलेलं आहे आणि त्या ड्राय क्षेत्रामध्ये चांगला पॉईंट आपल्याला मिळालेला आहे आणि ड्रिल झालेलं आहे. जबरदस्त पाणी लागलेलं आहे आणि आता मोटर वगैरे सोडायला चालू आहे, पंप वगैरे सोडायला चालू आहे. आपल्याला 1-10 मिनटं लागतील त्यांच्याजवळ जायला. पण फॉरेस्टची जमीन आहे, पण जबरदस्त पाणी लागलेलं आहे. 100-150 एकर जमीन असू शकते. आपल्याला तेवढा अंदाज नाही, अनुमान नाही. तर शक्यतो मला एक सांगायचं होतं, जमिनीतील पाणी शोधणं म्हणजे भयानक अवघड असतं, सोपं नाहीच. पण काही लोकांना असं जाणवतं की पाणी पाहणं म्हणजे एकदम इझी गोईंग असं जाणवतं, पण तसं नसतं आहे. पाणी चालईन कदाचित असं मला जाणवतं की एखाद्या वेळेस कटलाईन असू शकते जमिनीमध्ये. कटलाईन म्हणा किंवा त्यांच्या क्षेत्रातच तयार झालेली लाईन म्हणा, असे काही प्रकार घडतात. किंवा असे पण जबरदस्त पाणी चालते जेणेकरून ती प्रॉपर लाईनवर किंवा लाईनची भरपूर लांबून लाईन आलेली असते, त्यावेळेस लाईन कंटिन्यू चालते. असा काही प्रकार होतो. तर जवळपास जर लाईन असेल तर ते तेवढं प्रेशर पाण्याचं नाही मिळू शकत. थोडं गुचकी मारणं, कमी चालणं, धार चालणं असा काही प्रकार होऊ शकतं. पण शक्यतो प्रॉपर लाईन आणि पाण्याची वाहतूक ही पाहिजेच. हे आपण पॉईंट दिलेला होता. जवळपास आपण पंप वगैरे सोडलेला आहे आणि ह्या ठिकाणी आता आपण पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी ह्या जागेवर पंप वगैरे सोडलेला आहे. आपल्याला इथलं 10 मिनटात इथलं रिझल्ट येणार आहे. पण फॉरेस्टचा पॉईंट ओके. पाणी आला.